पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कराड शहरामध्ये सभा होते आणि ही सभा उदयनराजे भोसले यांच्यासाठी होते। महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आहेत आणि त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारण दुपारी या सभेला खरं तर सुरुवात होईल। 1 ते 1.5 लाख नागरिक या पेंडॉलमध्ये बसतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्या मार्गावरून लोक या सभेच्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। कारण आपल्याला माहित आहे की महायुतीसाठी ही साताऱ्याची जागा जिंकणं ही खूप महत्त्वाची आहे, प्रतिष्ठेची ही जागा आहे ती या ठिकाणी बनलेली आहे। कारण उदयनराजे यांना तिकीट जाहीर करताना देखील विरोधकांनी आरोप केले होते की 4 दिवस उदयनराजे यांना दिल्लीमध्ये बसवून ठेवलं आणि त्याच्यानंतर तिकीट दिलं। त्यामुळे या जागेसंदर्भात कशा पद्धतीने महायुती इथं प्रचार करते, नरेंद्र मोदी या ठिकाणी आल्यानंतर कशा पद्धतीने इथल्या सर्व नागरिकांना आवाहन करतात हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण या ठिकाणी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ताकद आहे ती पणाला लावलेली आहे। कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी उदयनराजे यांच्या विरोधात उभे टाकले आहेत। त्यामुळे ही प्रतिष्ठेची लढाई आहे ती साताऱ्याची म्हणावी लागेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कराड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।